हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे. तुम्हाला कळलंच असेल माझ्या थंबनेल आणि टायटलवरून. कसं आहे, माझ्यासोबत खूप सगळे जे लोक राहतात ते सगळे ऑलमोस्ट आर्टिस्ट, कलाकार आणि डिफरंट आर्ट फॉर्ममधून येतात. तर आज आम्ही असे बरेच लोक एकसाथ आलो होतो. सो मी विचार केला की यार, प्रत्येक आर्टिस्टच्या मागे एक स्ट्रगल पिरियड असतो, एक स्ट्रगल स्टोरी असते. तर का आपण ती स्टोरी ऐकू नये? म्हणजे कसं आपल्याला एक इन्स्पिरेशन पण मिळेल आणि आपल्याला कळेल पण की वेगवेगळे आर्टिस्ट कशा कशा फेजेस मधून वरती येतात. तर आज आमच्यासोबत भरपूर आर्टिस्ट आहेत आणि त्यातलाच एक आर्टिस्ट आहे बग्गी म्हणून, सातारचा रॅपर आहे. आणि त्याच्यात स्पेशली आम्ही एका रॅप लॉन्चिंगसाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत. राजकारण म्हणून त्याचा खूप भारी रॅप आलेला आहे, तुम्ही पण जाऊन लगेच बघा, खूप भारी आहे. तर त्याच्यासोबत आपण ऐकून घेऊयात की नक्की राजकारण काय आहे आणि त्याची स्ट्रगल स्टोरी काय ती जाणून घेऊयात. चला. हॅलो बग्गी. नमस्कार. नमस्कार. काय सांगायचं तुला तुझ्या राजकारणाबद्दल? आम्ही ऐकलं की बग्गीने राजकारण केलं, तर काय राजकारण केलं? तर सीन काय आहे की ते गाण्याचे टायटल बघून तर पब्लिकला असं वाटत असेल की मी ते सोशल राजकारण वगैरे जे चाललंय आपल्याकडं त्याच्याबद्दल लिहिलंय, पण तसं काय सीन नाही त्याचा. ॲक्च्युअलमध्ये ते गाणं दोस्तीबद्दल आहे, माझ्या अनुभवाबद्दल आहे. म्हणजे ज्या मित्राबरोबर आपण टपरीवर चहा पेलोय नाही का, आणि त्याच मित्राबरोबर आज आपण मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये बसून खातोय. म्हणजे दोस्ती कट्टरे जमत नाही, राजकारण त्याची हुकलाय नाही. तर तोच विषय ना, नाही का, म्हणजे रियालिटी चेक विषय डायरेक्ट. ओके. तर तोच सीन आहे, तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला कळलंच. माझ्यासाठी ती एक लाईन बोल ना, ती काय वरण भात बिर्याणी. त्याची हुक लाईन काय आहे की मराठी हिपहॉपर शब्दांनी राग करल, क्रांती एवढी की जमाना हो याद करल, बिर्याणी पासून आम्ही वाटून खाल्ले भात वरण, दोस्ती कट्टर रे जमत नाही राजकारण. हुक वरूनच कळलं आम्हाला, अंदाज आला की कसं काय रॅप आणि ऑडियन्सला पण आला असेल. पूर्ण नक्की बघा रॅप, त्याच्या चॅनलला आहे राजकारण म्हणून. आणि आता तुझा एक थोडक्यात जे शून्यापासून तू आज कुठे आहेस त्याचं काहीतरी एक थोडक्यात सांग ना काहीतरी. ओके 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 ओके. तर काय सीन आहे, 2021 साली मी असंच म्हणजे हिपहॉप मी लहानपणापासूनच ऐकतोय. म्हणजे आमच्या घरामध्ये पण नाही का, म्हणजे मोठे मोठे जे आर्टिस्ट आपले हनी सिंग असेल, रफ्तार वगैरे, म्हणजे माझे काका वगैरे, ते सीन चालूच असायचा. पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही. पण 2021 नंतर ना मी जरा ऐकला डिवाइन आहे किंवा मोठे मोठे आर्टिस्ट आहेत आपल्या देशातले, सिद्धू मुसेवाला. तर मी त्यांना ऐकलो, त्यांना जरा मला असं वाटलं की हे जे बोलतात ते आपल्याबरोबर घडतंय. म्हणजे आपण पण आपलं मांडू शकतो, समजते का? म्हणजे हो जे सांगतोय ना ते सेम आपल्या बरोबर पण घडते, आपण पण हे मांडू शकतो. मग मी थोडंफार रायटिंग चालू केलं, थोडं बीटचं नॉलेज घेतलं, नक्की ऍक्च्युअल मध्ये म्युझिक काय आहे, बीट सेन्स काय आहे, नक्की वर्स कसा लिहितात किंवा हुक काय आहे, हुक लाईन, ह्या सगळा मी स्टडी केला. आणि 2022 मध्ये मी माझा पहिला ट्रॅक रिलीज केला 12 ऑगस्टला. मी माझा पहिला ट्रॅक रिलीज केला. तर तेव्हा काय नवीन आता कसं आहे, मी राहतो सातारामध्ये, तर ॲक्च्युअलमध्ये जास्त हिपहॉप सीन इकडं जास्त ऐकला जात नाही. पण आता ऐकणार पब्लिक, आता पब्लिक भरपूर करायला लागले आपल्या इथं, पण भरपूर रॅपर आलेत, पण चांगले आर्टिस्ट आहेत इथं पण. आम्ही पण शिकायला लागलो असं जरा हिपहॉप राहिला, ऑडियन्स पण जरा क्रिएट होतोय. म्हणजे आता म्हणजे पब्लिक सगळं ऐकायला लागली, त्यामुळे मॅच्युअर झालेत लोक. आता त्यांना आता एक म्युझिक टेस्ट राहिली नाही, त्यांना प्रत्येक प्रकारचा जॉनर ऐकायचा आहे. तर असा सीन आहे की मी 2022 साली पहिला ट्रॅक रिलीज केला माझा, आणि देन त्यानंतर हळूहळू पहिल्या वर्षी माझे 3 ट्रॅक आले. पण पब्लिकचा काही एवढा जास्त रिस्पॉन्स नव्हता. 2 वर्षानंतर मला असं जाणवलं की आपण आपल्या मदर टंग मध्ये जराशी जोर दिला पाहिजे. करतोय आता, असं काय वाटत नाही की मी लय मोठा आर्टिस्ट आहे अजून, पण मला करायचं आहे, वन स्टेप अहेड आहेस आता, शेवटपर्यंत करायचं. येस, समजते का? म्हणजे मला हिपहॉप करणं काय अशी अपेक्षा नाहीये, त्यानं मला काय नको देऊ दे हिपहॉपनं, पण मी शेवटपर्यंत हिपहॉपला सगळं देणार. येस, ऑल द बेस्ट तुला आणि राजकारणसाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि असंच तुझा सक्सेस आम्ही बघत राहू आणि तू खूप मोठा साताऱ्यातला वन ऑफ द बेस्ट रॅपर बनशील. महाराष्ट्रातला तुमचं काय असेल ते काय म्हणतात त्याला, काय म्हणतात रे, मेन हेतू माझा हाच हुड आहे. माझा एकच सीन आहे की आपला सातारा मला भारतापर्यंत पोहोचवायचा आहे. येस, माझ्या म्युझिक थ्रू. म्हणजे नाही, सगळ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा, मला छान वाटलं आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. भेटूयात आपल्या आता नेक्स्ट आर्टिस्टला. ओके, सो बग्गीचं तर आता आपण ऐकली स्टोरी. आता प्रतीक माझ्यासोबत आहे. मी सगळे लोक खूप बिझी आहेत, मी एकेकाला पकडून आणते. सो प्रतीक मला सापडला आता आणि प्रतीकला मला विचारायचं आहे, प्रतीक तू सांग की तुझी झिरो ती आत्तापर्यंतची एक स्ट्रगल काही होता का, की स्ट्रगल स्टोरी काही आहे का, असेल तर प्लीज आमच्या ऑडियन्ससोबत शेअर कर. स्ट्रगल स्टोरी माझी 2 मिनटात घेणार आहे मी. स्ट्रगल स्टोरी काय माझी खूप मोठी नाही आहे, म्हणजे अजूनसुद्धा मी स्ट्रगलच करतो आहे.
बट एक फक्त मुवमेंट आहे तो फक्त मी शेअर करीन की मी आधी आशिष सर शामलीच्या इथं म्हणजे होतो तेव्हा मी कामं केलीत बट ॲज अ नाही का एकदम साईड रोल असतो तो 2 सेकंदात दिसतात 1 सेकंद तो आणि जास्त करून लोबान वगैरे द्यायचो मी production handle प्रोडक्शन हँडल करायचो मी लोबान असतो ते काय प्रोडक्शनला लागणार असते गोष्टी ते करायचो बट त्याच्यानंतर मी डिरेक्टली आज मेन विलनचा रोल प्ले करतोय नाज वेब सिरीजमध्ये त्यामुळे ते एक भारी वाटतं की कधी आठवलं तर असं वाटतं की यार मी लोबान द्यायचो मग आता मी डायरेक्ट डायलॉग बाजी करतोय ऑन द सेट आणि आता एवढं भारी त्यांनी नादमध्ये काम केलं की त्याचं लगेच दुसऱ्या आता एका प्रोजेक्टसाठी पण कास्टिंग झालेलं आहे आणि ते पण एकदम लीड कॅरेक्टर्समध्ये सो मला पण छान वाटतं तुझी ही जर्नी बघून लाईक फ्रॉम नथिंग टू समथिंग आणि आता ह्याच्या पुढे पण अजून तू खूप पुढे जाशील मला गॅरंटी कारण का प्रतीकमध्ये ढिगाणी पोटेन्शियल आहे म्हणजे तो खूप असं नाही ॲक्टिंगच्या बाबतीत स्केचिंग असू देत रॅपिंग असू देत ॲक्टिंग असू देत खूप पोटेन्शियल होल्ड करतो तो सो ऑल द बेस्ट आणि मला माहिती आहे आज मी हा व्हिडिओ घेते पण एक दिवस असं येणार आहे की ज्या दिवशी तू मला वेळ पण नाही देणार ह्या गोष्टीसाठी आणि असं मला तुझी अपॉइंटमेंट घ्यायला लागेल की सर प्लीज 2 मिनटं द्या 2 मिनटं द्या आणि हे फुल प्रतीक त्याच्या स्केड्यूलमध्ये बिझी असणार त्याच्या कामांमध्ये सो ऑल द बेस्ट आणि छान होती तुझी ही स्टोरी की लाईक लोबान टू लीड असं मी ह्याला म्हणू शकते राईट अँड कीप हसलिंग कीप वर्किंग यू विल डेफिनेटली ग्रो अँड विन वन डे तू फक्त काम मला लावणं बंद कर हे पर्सनल ब्लॉग नाही आहे आपला सो प्रतीकची शॉर्ट स्ट्रगल स्टोरी ऐकली आपण आता नेक्स्ट जाऊयात आपल्या एका मेंबरकडे स्ट्रगल स्टोरी ऐकायला ओके सो आता आपल्यासोबत आहे द सूरज बाबर सर म्हणजे मी त्यांच्यासोबत स्वतः काम केलेलं आहे ते खूप भारी प्रोडक्शन हँडल करतात आणि खूप एक नाही का स्ट्रिक्ट डिसिप्लिन पर्सनॅलिटी आहे तर सर तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही आज जिथे आहात तिथून ते तुम्ही जे स्टार्ट केलं होतं तिथपर्यंतचा प्रवासामध्ये तुमची काही एक स्ट्रगल स्टोरी असेल तर ती प्लीज आमच्या ऑडियन्ससोबत शेअर करा आता ही स्ट्रगल स्टोरी खूप मोठी आहे पण शॉर्ट नोटवर जर काय स्ट्रगल सांगायचं असेल तर स्ट्रगल जिथं सुरू होतं तो पॉईंट खूप छान असतो म्हणजे मुळात आपलं कोणतंही या क्षेत्रातलं बॅकग्राऊंड नाही आहे आपल्या घरी म्हणजे घरचे सगळे नोकरदार आहेत आणि ते त्याच्यातच खुश असतात आणि मुळात मराठी मानसिकता जी असते अर्धी भाकरी सुखाची त्याच्यातून असं काहीतरी करायचं जो घरातून बाहेर पडण्याचा जो स्ट्रगल असतो तो खूप जबरदस्त म्हणजे तुम्ही नोकरी सोडून आणि जे काय वहिवाट नेहमीचे जे रस्ते ते सोडून दुसरं काहीतरी करता तो स्ट्रगल फार मोठा होता माझ्यासाठी जे कोणी नवीन या क्षेत्रात येऊ बघतायत त्यांच्यासाठी हेच आहे की आमिर खानचा डायलॉग आहे 3 इडियट्स मधला तुम्ही जास्त कुशल होण्याकडे लक्ष द्या बाकीचा रस्ता मिळतच जाईल तुम्ही जर चांगले असाल तुम्ही जर ब्रिलियंट असाल त्याच्यामध्ये तुम्ही खतरनाक असाल तर तुम्ही दिसला ना लोकांना की तुम्ही करताय तर लोकांना ते पाहिजे आणि आताचा काळ पण तसंच आहे फक्त तुम्हाला चान्स मिळणार पण तुम्ही दिसण्यासाठी काय करताय हे फार महत्वाचं आहे तुम्हाला दिसलं पाहिजे लोकांच्या समोर आलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही जास्त एफर्ट घेतले पाहिजेत आणि स्वतःला चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलं पाहिजे आपोआप पुढे या तुम्ही आणि आपोआप नाही थोडं स्ट्रगल करावं लागेल स्ट्रगल इज मस्ट पण स्ट्रगल इज मस्ट असं नाही स्मार्ट स्ट्रगल म्हणजे थोडंसं स्मार्ट राहावं लागेल आता तुम्हाला त्याचे नॉलेज जितकं घेतील तितकं घेऊन तुम्ही केलं तर मला वाटतं की ते सहज सोपं होईल येस थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुमच्याकडून ऐकून आणि ऑडियन्सला पण नक्कीच आवडलं असेल काहीतरी आम्हाला पण शिकायला मिळतं ह्या गोष्टींमधून थँक्यू थँक्यू सो आम्हाला वेळ दिल्याबद्दल सो आता आपल्या सोबत आहेत आमच्या टीम मधले सगळ्यात क्रिएटिव्ह आणि एकदम टॉपचा सेन्स ऑफ ह्युमर असलेला म्हणजे एकदम फनी एनर्जेटिक कॉमेडी असे कुठलेही मी हॅशटॅग्स दिले तरी ते कमीच पडतील असे व्यक्तिमत्व तर तुम्ही तर कायम एनर्जेटिक हॅपी असे दिसतच असता पण आज माझा जो व्हिडिओ आहे ना तो असा आहे की मी ऑडियन्सपर्यंत पोहोचवते की आम्ही तुम्हाला जसे दिसतो तसे आम्ही आत्तापर्यंत आहोत पण त्याच्यामागे पण एक काहीतरी फेज किंवा एक स्ट्रगलिंग स्टोरी आहे ती करूनच आम्ही सगळे इथपर्यंत आलोय आणि अजून पण करतो आणि पुढे जायचंय तर का तर तुम्हाला पण किंवा त्यातून एक मेसेज मिळेल यासाठी तर गणेश सर तुमची काय फ्रॉम लाईक 0 टू आत्तापर्यंतची काय जर्नी तुम्ही थोडक्यात सांगाल किंवा त्यात तुम्ही काय स्ट्रगल किंवा काय असे स्ट्रगलिंग पिरियड आला किंवा काय फेजेस आल्या अशा काही असतील तर प्लीज आमच्या ऑडियन्ससोबत शेअर करा आता तसं म्हणायला गेलं तर पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे असं काय बोलायचं कॅमेऱ्याच्या पुढे असं काय कधी स्टोरी काय बोलू नाही माझी पण आता जे करतोय ते म्हणजे स्वप्नासारखं आहे ड्रीम म्हणजे स्वप्नात पण नव्हतं मी असं राहीन किंवा फ्युचरमध्ये चांगली कपडे घालीन चांगल्या लोकांच्या रुटीन बसीन किंवा आज फ्लाईट्स बुक असतात आपल्याला जायला बाहेर किंवा वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला फिरतो आपण
म्हणजे इंटरनॅशनलचे पण आता ऑलमोस्ट चान्सेस आहेत जायचे बाहेर. म्हणजे इथंपर्यंत कधी विचार नव्हता केला जर्नीचा. स्ट्रगल म्हणायला गेलं तर स्ट्रगल स्टोरी मी सेंटरिंग बिगारीपासून सुरुवात केली, म्हणजे बांधकाम, माल कालवणं वगैरे. तेव्हा एक होतं, म्हणजे रस्त्यावर माल कालवायचो मी, वरून फ्लाईट जाईल, पण मी कालवत राहायचो उन्हात आणत. पण असं वरती बघितलं, बाकीची पण बघायची वरती, पण मी वरती कधी बघायचो नाही. मी आवाज ऐकायचो विमानात होते, कारण का मला फिक्स होतं की मी बसणार आहे त्यात एक ना एक दिवस, मी असं बघणार म्हणलं काय, असं नाही बघणार कधी. वरून खाली बघायचं होतं मला. सो आहे, पण करत राहा. माझं म्हणणं बेसिकली काय आहे की तुम्ही आत्ता काय करताय, म्हणजे काम करायला सोडू नका. आता काही करत असाल तुम्ही, पण तुमचा एक गोल रेडी ठेवा, किंवा काय करायचं आहे नक्की ते माहीत पाहिजे तुम्हाला. बाकी काम करत राहा, कुठलंही काम कमी नसतं. म्हणजे माझं म्हणायला गेलं तर मी ऑलराऊंडरच म्हणा तुम्ही. मी बँडमध्ये पण वाजवलं आहे, मी वाढपी पण केले, मी तुम्हाला मजाक नाही करत, आईस्क्रीम विकलेत, झेरॉक्सच्या दुकानात काम केलं आहे, परत बऱ्याच ठिकाणी किराणेमाला दुकानात काम केलं आहे, सेंटरिंग बिगारी आहे, मिस्त्रीपर्यंत, हाफ मिस्त्रीपर्यंत होतो. त्यानंतर फोटोग्राफी, कॅमेरा आयुष्यात आला माझ्या, श्रावणी मॅम वगैरे असे चांगले चांगले लोक भेटत गेले आयुष्यामध्ये, पुढं पुढं जातच गेलो. म्हणजे आपण जर तेवढी एनर्जी ठेवू आपल्या आतमध्ये, तर ती लोक पण तशी भेटतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याकडं अट्रॅक्ट करतात. त्या गोष्टी याच्यावरती मी बिलीव्ह करतो. बरं, छान. येस, ॲक्च्युली हे खरंच इन्स्पायरिंग आहे सगळ्यांसाठी. आणि असे आमच्या तेच मला दाखवायचं होतं की आमच्या अवतीभोवतीच असे लोक आहेत की ज्यांनी एक खूप चांगली जर्नी केली, आणि त्यामुळे त्यांची एनर्जी खूप वेगळ्या लेवलची असते, आणि त्यामुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. आणि आम्ही पण यांच्याकडूनच शिकतोय, आणि आम्ही पण असंच एक दिवशी फ्लाईटमध्ये बसू अशी माझी इच्छा आहे. मी पण असं अजून मी एकदा पण फ्लाईटमध्ये बसली नाही आहे बघा. दिस इज माय स्ट्रगल. तिथपर्यंत नाही गेली मी अजून की मी फ्लाईटमध्ये बसली आहे. पण ठीक आहे, लवकरच माझा ब्लॉग असेल, मी फ्लाईट जर्नी करेन याचा. होपफुली आशीर्वाद द्या तुम्हाला की माझ्या आयुष्यात पण फ्लाईट्स येतील. सो हेच असं असतं, काही प्रत्येकाच्या आयुष्यात काही अशा फेजेस असतात, पण इट्स अ जर्नी. लाईक वन गोज थ्रू इट, लाईक झिरो टू फ्रॉम समथिंग टू एव्हरीथिंग, असं प्रत्येकाचं असतं. तेच मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं, आणि खूप छान वाटलं गणेश सर तुम्ही आमच्यासोबत ही तुमची एक छोटीशी स्टोरी शेअर केली. एकदा नक्कीच आपण मोठा पॉडकास्ट घेऊयात तुमच्यासोबत, मला नक्कीच आवडेल. हां, सो सगळ्यांची स्टोरी ऐकून भारी वाटलं, आणि आता व्लॉगचा एंड करते म्हणलं थोडं आता आपलं पण काहीतरी सांगावं. तसं माझा स्ट्रगल पिरियड आहे ना, हा फ्रॉम द बिगिनिंग नव्हता. ॲक्च्युली मी स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये एकदम स्टुडियस, टॉपर. 12th असताना पण मी वाईमध्ये पहिले आले होते, कॉलेजमध्ये पहिले आले होते, आणि खूप चांगला माझा एक नाही का पाथ फ्लो मला मिळाला होता की छान अभ्यास करायचं, डिग्री घ्यायची, आणि मग जॉब असं माझं ठरलेलं होतं. पण माझा स्ट्रगल केव्हा आला, जेव्हा मला असं नाही का डिफरंट पाथ्स आले माझ्या लाईफमध्ये. फर्स्ट इयरला असताना कोविड आलं, म्हणजे फायनल एक्झाम्स असताना. आधी पण मी ब्युटी पेजंट्स वगैरे केले होते, पण ते जस्ट एक आवड म्हणून, आणि त्याच्या थ्रू मला खूप सारे शूट्सचे, सिरीजचे, वेब फिल्म्सचे, मूवीजचे, सिरियलचे ऑफर्स येत होते. पण मी कधी त्याला म्हणजे इम्पॉर्टन्सच दिलं नाही, कारण का मला असं वाटत होतं मला त्यात जायचंच नाही आहे, तर मग मी म्हणजे का घेऊ असं माझं होतं. पण मग कोविडमध्ये माझ्याकडे फ्री टाईम होता, कारण का ऑनलाईन माझे लेक्चर्स असायचे वगैरे, त्यामुळे मग मी तेव्हा एक चान्स दिला, आणि नंतर मला रिअलाईज व्हायला लागलं की हे मला आवडतं आहे, आणि मी हे कधीच शिकली नाही आहे किंवा ह्याचं काही, पण मी किती चांगलं करते आहे, आणि मला खूप चांगला त्यातून रिस्पॉन्स आणि खूप आवड निर्माण होत गेली. मग माझ्या डोक्यात कन्फ्युजन यायला लागलं, आणि मग सुरू झाला माझा माइंड स्ट्रगल, की जिथे मला चूज करायचं होतं, किंवा चूज करायचं पण नव्हतं, पण सगळं करायचं पण होतं, पण सगळं मॅनेज होत नव्हतं. तरी पण मग मी मधूनच हे कर, मधूनच तिकडे लक्ष दे, मधूनच तिकडे लक्ष दे, मधूनच इकडे दुर्लक्ष कर, अशा नादात मी एका कुठल्याच गोष्टीला फोकस्ड नाही राहिले. आणि तो माझ्यासाठी ॲक्च्युली खूप मोठा एक स्ट्रगल होता, की हे पण करते, ते पण करते, इकडे पण लक्ष देत नाही, तिकडे पण लक्ष देत नाही. त्या नादात जे माझं स्वप्न होतं स्कूलमध्ये असताना की मी MNC मध्ये जॉब करणार, तर ते पण मी केलं. मी MNC मध्ये पण लागले. मग MNC मध्ये मी 1.5 वर्ष काम करत असताना मला खूप प्रश्न यायला लागले स्वतःबद्दल, की नाही मी ह्याच्यासाठी नाही बनली आहे, हे माझ्यासाठी नाही आहे, नाही मला ॲक्च्युली ॲक्टिंगच करायची आहे. सो अशा कन्फ्युजिंग, आणि ह्या गोष्टीमध्ये ॲक्च्युली फॅमिली पण येत गेली, की त्यांना पण नक्की कळत नव्हतं की यार आपल्या मुलीच्या तेवढं पोटेन्शियल आहे, तेवढी हुशार आहे, ते पण ही इकडे पण चांगलं करते. दोन्ही साईडनी इन्कम येतच होते, पण माइंड सॅटिस्फॅक्शन आणि एक असतं ना की एक लाईफ पाथ सिलेक्ट करायचा, एक कन्फर्म वाला, तर त्यात मला खूप स्ट्रगल झाला. आणि अजून पण मी ते कुठेतरी फिगर आउट करते. आत्ता तर मी सध्या जॉब क्विट केलेला आहे, या गोष्टींना फोकस केलेला आहे मी, पण स्टील मला असं वाटतं की मी जर एक डिसिजन आधीच ठामपणे घेतला असता तर आजचा दिवस मे बी वेगळा असू शकला असता, किंवा हेच आहे जे माझ्या डेस्टिनीमध्ये होतं. अँड एव्हरीथिंग हॅपन्स फॉर अ गुड रिझन असं मला वाटतं.
सो हा माझा स्ट्रगल होता आणि आय फील की खूप सारे मुलं मुली हा व्लॉग बघत असतील ते मे बी आत्ता या फेजमध्ये असतील की यार मला हे आवड आहे पण ते पण करायचं आहे, हे पण करायचं आहे. खूप सारे क्वेश्चन्स असतात, खूप सारा माइंड स्ट्रगल असतो. पण ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टीवरती काम करा, स्वतःशी चर्चा करा, घरातल्यांशी चर्चा करा की नक्की काय करायचं आणि एक गोष्ट ठाम ठेवा काय करायचं ते आणि त्यालाच फोकस्ड करा, तर तुम्हाला लवकर एक सक्सेसचा पाथ मिळेल. अँड आय थिंक येस अजून खूप सारं हसल करायचं, स्ट्रगल करायचं आहे आणि त्यातून अजून खूप सारं शिकायचं आहेच. त्यासाठी ऑफकोर्स तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम मला लागणारच आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जावा चॅनलला सबस्क्राईब करा.